राजगुरुनगर नगर परिषदेच्या भरमसाठ करवाढी विरोधात ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी 13 मार्च रोजी विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आले। अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगरची करवाढ आणि उपोषण विषय मांडला। त्यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले व आमदार काळे यांनी संबंधित उपोषण आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यास सांगावे असे सांगितले। गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी उपोषणकर्ते दीपक तिगळे यांनी विनंती मान्य करत आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते थंड पेय घेऊन उपोषण मागे घेतले। यावेळी शरद बुट्टे, भगवान पोखरकर आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। आपणाला शब्द देतो की भगवान शेठ आहेत, या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आश्वासन वजा या ठिकाणी नक्की आपल्याला लेखी स्वरूपामध्ये ही स्थगिती पुढच्या आठवड्यामध्ये आणून देण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि त्या माध्यमातून जे ठराव केले होते त्याप्रमाणे नगरपालिकेची सुरुवातीला करण्यात आली, परंतु नगरपालिकेने कुठल्या क वर्ग नगरपालिका असेल, ब वर्ग असेल, अ वर्ग असेल, त्या प्रत्येक नगरपालिकेला कशा प्रकारचा कर त्याने आकारावा हे शासनाला सांगितलेलं एक तशा प्रकारचा कायदा आहे।